पहिल्याच पावसात कुंभमेळा तयारीचा फज्जा, नागरिकांचा संताप, आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सवाल. नाशिक शहरात 2 जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसानं कुंभमेळा 2027च्या तयारीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवरील खड्डे, चिखल, अपूर्ण कामे आणि विस्कळीत वाहतुकीमुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीये. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागरिकांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरू असलेल्या विकास कामांचं नियोजन नेमके कोणत्या निकषांवर करण्यात आले, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण देण्याची मागणी होते. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर खोदकाम, चिखल आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांचा आरोप आहे की विकास कामांच्या नावाखाली वारंवार रस्ते खोदले जात आहेत. काही ठिकाणी रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा तोडण्यात येत असल्यानं सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान शहरातील अपूर्ण कामं, वाढते खड्डे आणि संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर विकास कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलीये. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणीही विविध स्तरातून होते. पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अपूर्ण कामं वेगानं पूर्ण करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिलाय.